सर्पमित्रांनी आतोनात प्रयत्न करून शेततळ्यातून वाचवलं अजगराला। लोणार जवळील मातमळ शिवारात प्रल्हाद इरतकर यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांना एक मोठा साप आढळला। त्यांनी लगेच सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना फोन केला व विनय कुलकर्णी हे सर्व सर्पमित्र यांना घेऊन पोहोचले। शेततळ्यात पाणी असल्यामुळे साप ताबडतोब आत जात होता। अनेक प्रयत्नानंतर शेवटी शेततळ्यात उतरण्याचा निर्णय घेतला व 4 सर्पमित्र पाण्यामध्ये उतरले। बंटी नरवाडे, चंदू अंभोरे, ऋतिक सुसर व विलास पाटील खरात हे सर्पमित्र पाण्यात उतरले। पाण्यामध्ये शेवाळ गाळ असल्यामुळे त्याला शोधण्यास खूप वेळ लागला। हे रेस्क्यू ऑपरेशन जवळजवळ 2 तास चाललं। शेवटी त्याला पकडण्यात यश आलं। त्याला तिथे रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। अजगर हा शेड्यूल 1 मधला प्राणी आहे, त्यामुळे वन्यजीवांचे कर्मचारी वनरक्षक ठाकरे यांना कळवलं व ते घटनास्थळी पोहोचले। या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक सर्पमित्र विनय कुलकर्णी, सर्पमित्र कमलेश आगरकर, मी लोणारकर टीमचे सर्पमित्र सचिन कापोरे, विलास जाधव, उमेश चिपडे, विशाल वर्मा, बंटी नरवाडे, चंदू अंभोरे, ऋतिक सुसर व विलास पाटील खरात तसेच वन्यजीव विभागाचे कर्मचारी गोविंद मोरे, बाळू जावळे, डेंगले तसेच मातमळ येथील शेतकरी ओम शिंदे, अमोल इरतकर, गणेश शिंदे, रामदास शेरे, किशोर गवई, महेश शिंदे, अशोक इरतकर इत्यादी उपस्थित होते। सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा। आपण त्या शेतकऱ्यातनं बाहेर काढलंय, जीवदान दिलंय त्याला आणि आता त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलेलो आहे। इंडियन रॉक पायथन अजगर, पूर्णपणे बिनविषारी असलेला साप, डार्क चॉकलेटी कलरचा आणि अंगावर सोनेरी जाळीदार डिझाईन असते। तोंड त्रिकोणी लंबुळक आणि तोंडावर गुलाबी छटा असते। ही ह्या सापाची मेन ओळख आहे। त्यामुळे म्हणजे आता जे बाकीचे पायथन फॅमिलीमध्ये ह्या सापाला ओळखण्यासाठीचा जो मेन पॉइंट जो आहे, त्यात जो भारतीय अजगर जो आहे त्याच्या तोंडावर गुलाबी छटा असते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।